तर हॅपी चिल्ड्रन डे सर्वांना। कितीला आहे ती? 40ला द्या ना, द्या ना, तर एवढं घेतलं तर द्या तेवढं। हा नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते। चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया। तर इथे मी आज सकाळी लवकरच उठून अरबीची भाजी केली होती। इथे मी अरबी रात्रीच कुकरला लावली होती, 2-4 शिट्ट्या दिल्या। त्यानंतर अशा प्रकारे फिश सारखं मॅरिनेट करून ठेवलंय ना, अशा प्रकारे मी ग्रिलरमध्येच करते। आता तुम्ही तव्यामध्ये देखील करू शकता, मी तव्यातच करते, पण आता आहे ग्रिलर म्हणून यूज करत आहे अशा प्रकारे। आणि इथे ह्यांनी त्या पावडरचा ह्यांना काय फरक पडला ते विचारू। म्हणजे असं छान तरी वाटते की नाही, असं रोज मध्ये ना आता मध्ये फरक आहे ना। किती दिवस झाले लावतात? क्लीन वाटतं। किती दिवस झाले लावतात? झालं एक हप्ता झाला ना, मग मस्त फरक पडला। कुठे चालला बाबू? कुठे चालला? का आज काय आहे? तर हॅपी चिल्ड्रन डे सर्वांना। आज रोज विष्णूचा चिल्ड्रन डे आहे, म्हणून आज नॉर्मल कपडे वेअर केले आहेत। आणि काय घातलं सांग? आज काय चिल्ड्रन डे आहे, म्हणजे चाचा नेहरूचा बर्थडे। आता आहे रोज विष्णू स्कूलमध्ये, बघा त्यांनी असं सिंपल घातलं। नंतर त्याचे फ्रेंड्स वगैरे आले आणि ते सगळेजण मिळून गेले स्कूलमध्ये। लवकरच सुटणार होता रोज विष्णू आज 2लाच, मग त्यानंतर ते लोक गेल्यानंतर मी भाजी वगैरे घेतली। कितीला आहे ती? 40ला द्या ना, द्या ना, तर एवढं घेतलं तर द्या तेवढं। हा काय नाही, फक्त 10 रुपये कमी केले मेथीच्या भाजीचे आणि मी निघाली। आता जाते घरी, बघू येईल। त्यानंतर घरी आले आहे, थोडा वेळ झालाय आणि बसली होती, तर इथे भाजी तोडत बसते। आता भाजी तोडून झाली आहे, डुकू देखील आलाय आणि म्हणजे त्याला घेऊन आली। आता फक्त बाकीचे रोजचे कामं वगैरे झाले आहेत। फक्त मला तुम्हाला ब्लाऊजची डिझाईन्स द्यायची, जे नेमके आता मी काल ब्लाऊज काढले होते ना, तर वरती चढता येत नाही म्हणून थोडेसे काढले, तर त्याचा मी तुम्हाला फोटो वगैरे देईन, आज देईन नक्की। आणि तेच आपल्याला ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये पाहायला येईल। आणि एक स्पेशल म्हणजे गोष्ट आहे जी तुम्हाला मला शेअर करायची आहे, तर ती लिंकच्या लास्ट म्हणजे ना व्हिडिओच्या लास्ट तुम्हाला नक्की मिळेल, कारण एक आहे जे मी केलं आहे आणि ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं। म्हणजे ना मी तुम्हाला सांगितलंच आधी की कॉन्फिडन्स माझ्यात नाही आहे, आणि तेच मी कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी काहीतरी युनिक केलं आहे। माझ्यासारख्या अशा खूप मैत्रिणी असतील, त्या असं काहीतरी गोष्टी करतील, किंवा याच्यामध्ये मी कसं माझं मोटिवेशन म्हणजे ना कसं कॉन्फिडन्स बिल्ड करते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की दिसणार आहे। आणि असेच छोटे छोटे व्हिडिओज तुमच्याशी मी करत राहीन तुमच्यासोबत, तर लाईक करायला विसरू नका। तर चला आता भाजी निवडून घेते पण। त्यानंतर मी एक छोटासा मेकअप लुक तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यासाठी मी सर्वात आधी घेणार आहे मॉइश्चरायझर अप्लाय करून घेते, त्यानंतर सनस्क्रीन आणि सनस्क्रीन देखील अप्लाय करून घेते। आता मी करणार आहे सिंपल असा बेसिक मेकअप लुक, जो की आपण एरवी डेली देखील करू शकतो। तर मी ना एक इन्स्टाला रील बघून अशा प्रकारे केस सुकवले आहे, आधीमध्ये नंतरमध्ये खूप फरक आहे। त्यानंतर मी आयब्रो पेन्सिल आयब्रो फिल करून घेते, नंतर काजळ देखील लावून घेणार आहे। तर शॉर्टमध्ये फास्टमध्ये दाखवणार आहे, तर मला आवडलं असेल तर फुल ब्लॉग देखील मी अपलोड केला होता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल। त्यानंतर इथे लायनर लायनर पेन्सिल आयब्रोची लावते, मग नंतर ही लिपस्टिक माझी खूप फेवरेट आहे, ही देखील लावते, याच्यातून डार्क शेड आहे। आता झाला हा आहे सिंपल मेकअप। आता थोडासा आपला मेकअप तर पाहिजेच, त्यानुसार मी आता तुम्हाला माझी वॅनिटी दाखवते, ही मी घरीच बनवली आहे। तर त्यानंतर मी इथे आता मेकअप बेसिकच करणार आहे, त्याआधी मी लावणार आहे ही सिंदूर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, आणि सिंदूरने बघा पूर्ण स्किनच पूर्ण इन्हान्स होते। आता लिपस्टिक लावून घेते। आता मी हे क्लिप जुगाड करून मी स्वतःच बनवलं आहे, आवडलं असेल तर लाईक करा। त्यानंतर ही लिपस्टिक मी ऑनलाईन मागवली होती, खूप छान मिळाली,
आता हा ब्रश देखील मी सांगितला होता तुम्हाला NYBचा, आणि हे NYBचंच स्टॉप क्रीम आहे, ते देखील अप्लाय करून घेते मी. तुमच्या स्पॉटेड एरियावर तुम्ही लावू शकता. आता यानंतर मी हे घेतलं आहे हायलायटर आणि म्हणजे ना हायलायटर समजा पण पिंक शेड आहे, तर अशा प्रकारे सिंपल थोडासाच लावला आहे मी. याच्यात आणि याच्यात तुम्ही फरक पाहू शकता, कारण इथे ना थोडंसंच अप्लाय करून दाखवते, मला थोडंसंच म्हणजे नाही का नॅचरल लुक हवा आहे. त्यानंतर मी इथे ब्लश म्हणून लिपस्टिक देखील यूज केली आहे, खूप जास्त लागली होती, मी काढून घेतली. त्यानंतर हे लॅशेस कर्लर, त्याने लॅशेस कर्ल करून घेते. आता हे झालं आहे आपलं, पण मला तर काही वाटतच नाही की झालं की नाही म्हणून, चला जाऊ द्या. त्यानंतर मी लायनर आणि मस्कारा लावून घेतला, आणि आता ही पावडर काय ओपन होत नाही. फायनली ती ओपन झाली आणि खूप टाईम लागला. असंच माझ्यासोबत कित्येकदा होतं, म्हणजे मी ट्राय करायला जाते आणि असं चुकीचं होतं. आता हा पावडर पफ डायरेक्टली यूज नाही करायचा, अशा प्रकारे हातावर तुम्ही टॅप पूर्ण करून पूर्ण काढून घ्यायची आणि अशा प्रकारे लावायची, आणि त्यानंतर ती स्मूथली लावते, म्हणजे ऑइली स्किनसाठी आपल्याला छान आहे. त्या लायनर लावताना माझा हात बघा, शेकी शेकी सॉन्ग आठवतो मला लगेच. आणि हे सॉन्ग झाल्यानंतर आता आपण माझे केस विंचरते, मला खूप गुंता झाला. ते रील्स बघून मी केलं होतं असं बिस्तारावर मारायचं डोकं, आणि डोकं खूप हसत होता ते बघून. त्यानंतर हे झालं आहे माझी केस सिंपल अशी. तर आता फायनल लुक दाखवते मी तुम्हाला. 1 2 3 टाळँग. तर हा झाला आहे फायनल लुक. चला तर आपण आता हा मेकअप लुक केला आहे, त्याबरोबर मी तुम्हाला ब्लाऊजचे डिझाईन्स काही दाखवणार आहे, जे की माझ्याकडे आहे, जे आता लग्न समारंभ सुरू होणार त्यासाठी मी ब्लाऊज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर हेच मी सिंपल असा वर्क केलेला ब्लाऊज आहे, इथूनच सुरुवात करते. हा ब्लाऊज सिंपल आहे, आणि ही साडी खूप व्हायरल गेली होती, तुम्हाला तर माहितीच आहे. काही साडीचे म्हणजे ब्लाऊजचे कलेक्शन जे की मी स्टिच करून घेतले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यामध्ये मेन म्हणजे की कसं माझ्या बहिणीने शिवलेलं आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं जे की ब्लाऊजचे कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी ही साडी मी वेअर केली आहे. आणि याच्यामध्ये नॉर्मली मी सिंपल असे ब्लाऊज दाखवणार आहे, जे की मी स्टिच केले. जे समजा आता हेवी साडी असेल तर किंवा सिंपल ब्लाऊज असेल, असं मी माझ्या मनाने म्हणजे कशा प्रकारे मी शिवायचं त्या प्रकारे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता माझं सगळं आवरून झालंय, तुम्ही बघितलं असेल. मेकअप पण सिंपलच मी केला आहे, आणि हाच आहे मेकअप. आणि हे नेकलेस म्हणत असणार तर हे नेकलेस खूप छान असं दिसत होतं म्हणून मी त्याच्यावर वेअर केलंय. बाकी हे बँगल्स वगैरे असेच मिक्स, म्हणजे ना साडीमध्ये असं शॅडोवाली साडी आहे ना, तर त्यामध्ये ना तो कलर दिसत आहे म्हणून मी घातला आहे. आणि सिंपल असं मेकअप लुक केला आहे, कानातले वगैरे सिंपल घालून, बाकी काय नाही. हे हेअर एक्सेसरीज देखील मी बनवलं आहे, तुम्हाला सांगितलं होतं. तर मी ज्या व्हिडिओची तुम्ही वाट पाहत असणार त्या व्हिडिओला मी स्टार्ट करत आहे. तर सर्वात आधी हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज आहे, आणि याच्यामध्ये ना हे छान शिवलं आहे, आताच मी रिसेंटली शिवला आहे, आणि ट्रेंडिंग ब्लाऊज आहे हा. खूप सुंदर आहे. इथे बघा, हे अशा प्रकारे नॉट दिली आहे, म्हणजे मिडल पार्टमध्ये, जे की आता व्हायरल आहे त्यामुळे. आणि खूप छान असं एलिगंट लुक येतो. त्यानंतर इथे फ्रंटला मी अशा प्रकारे केला आहे बघा, सिंपल. आणि इथे काय गाठ वगैरे आहे ते ऑलरेडी तसे ठेवले. सिंपल ब्लाऊज छान वाटतं. सेकंड ब्लाऊज आहे हा, जो खूप सुंदर असा खण साडीचा आहे. खण साडी आहे माझी ही. असल्यास फोटो मी तुम्हाला इथे मेन्शन करून देईन. आणि अशा प्रकारे ब्लाऊज आहे. इथे पफ बाही काढली आहे मी, स्लीव्ज. आणि इथे मी अशा प्रकारे थोडेसे पफ काढले, जास्त काठ काढला आहे, काठ जास्त होता म्हणून. आणि इथे हाताला देखील. आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे त्यांनी लेसेस लावून, म्हणजे जे ह्याला काटला होतं ना जास्त, ते अशा प्रकारे लावला आहे स्क्वेअरमध्ये. हा देखील ब्लाऊज खूप सुंदर जातो, आणि खण साडीचे ब्लाऊज प्रत्येक ह्याच्यावर जातात. त्यानंतर हा ब्लाऊज आहे धनश्रीच्या, म्हणजे माझी बहीण आहे ना तिच्या लग्नातला. तर हा ब्लाऊजची डिझाईन अशी सिंपल ठेवली, बॅक गला फुल बॅक ठेवला आहे. आणि हा 2019 मधला ब्लाऊज आहे. याची स्टिच इथे अशा प्रकारे एम्ब्रॉयडरी केली आहे बघा. इथे पॅच लावलाय मी, मला आरीवर्कचा ब्लाऊज खूप आवडतं त्यानुसार. आणि इथे घराचं डिझाईन आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आणि अशा प्रकारे ते आहे. बॅकला सिंपल अशी लेसेस लावून घेतला आहे. खूप छान दिसतो, खूप मस्त दिसतो तो ब्लाऊज. नक्की एकदा आवडल्यास नक्की स्टिच करा, म्हणजे सिंपलच ब्लाऊज आहे फक्त त्याच्यामध्ये अशा. त्यानंतर हा देखील खूप मस्त असं मला आवडतो हा ब्लाऊज, खूप छान दिसतो ते बघा. त्यानंतर इथे ना अशा प्रकारे डिझाईन केली आहे. हा इथे मी अशा प्रकारे शेप केला आहे छान असा. इथे डिझाईन, म्हणजे हा उलटा गळा होता मेन म्हणजे पुढचा मागचा, पण मी अशा प्रकारे केलाय. खूप सुंदर दिसतो तो लुक बघा. असा देखील घातला किती छान दिसतोय खरंच. आणि इथे अशा प्रकारे
असं केलं आहे. खूप सुंदर आहे हे ब्लाऊज, मला तर खूप आवडतात. आणि आता मी डिझायनर ब्लाऊज तुमच्याशी मी शेअर करते. पाटूमध्ये नॉर्मली ब्लाऊज जे की सिम्पल ब्लाऊज देखील मी शिवले आहेत ते तुमच्याशी मी शेअर करेन. होप सो की तुम्हाला कदाचित आवडेल. त्यानंतर हा आहे तो ब्लाऊज जो माझी बनारसी साडी आहे. आणि हे गेले होते ना बनारसला, कुठे मला नावच येत नाही, त्यानुसार तिथे तर तिकडनं घेतला होता. हे अशा प्रकारे मी बाही काढली होती, सिम्पल शिवले होते. आणि हे अशा प्रकारे असं, आणि इथे ना असा डिपनेक केला होता, इथे लटकन्स अशा प्रकारे केले होते. हो, हा ब्लाऊज देखील माझा खूप फेवरेट आहे. पण खूप हेवी साड्या मला आजकाल जमतच नाही, म्हणजे घालायला म्हटलं की विचार येतो मुलं आहेत म्हणून. त्यानंतर हा तर तुम्हाला माहितीच असेल, हळदीचा ब्लाऊज आहे कोमलच्या लग्नातला. आणि हे अशा प्रकारे मी स्लीव्स केले होते. इथे लटकन्स लावले होते डिझाईनचे, आता निघाले ट्रेंडिंग ते, पण ते एक तुटला म्हणून मी सगळेच कापून टाकले. ह्या अशा प्रकारे बाही केली होती. इथे येलो कलरची साडी आहे म्हणून येलो कलरचं नको लावू, तिला म्हटलं येलो कलरचं लावू नको, अशा प्रकारेच राहू दे, म्हणजे हा ब्लाऊज कशावर देखील जाईल. तर हा ब्लाऊज बघा असा देखील आहे ब्लाऊज, असा देखील आहे ब्लाऊज हा. आणि इथे ना बॅक डिझाईन म्हणजे ना अशा प्रकारे मी लेसेस लावून घेतला, इथे केलं आहे बघा. हे जुगाड, हे अशा प्रकारे माझा जुगाड आहे, मीच स्क्वेअर करून घेतलंय. असं असं छान असं, म्हणजे काहीतरी आपलं करायचं करामती आयडिया, तुम्हाला तर माहितीच आहे मी काय काय करते. तर अशा प्रकारे केला आहे. त्यानंतर हा ब्लाऊज आता रिसेंटलीच मी शिवला होता, खूप सुंदर असं सिंपल आहे, समोर सगळा सिंपलच आहे ठेवला आहे. आणि याच्या प्रकारे इथे अशाच म्हणजे साडीलाच मिळालं होतं, तेच त्यांना अटॅच करायला सांगितलंय. त्या बाबांनी त्यांच्या मनानेच शिवलंय, बाबाकडून शिवलंय का. आणि हे अशा प्रकारे असं असं आहे, पण हे मी कमी घेतलं आहे म्हणजे धुताना वगैरे तुटावं नाही म्हणून. तर हे अशा प्रकारे घेतलं आहे. खूप सुंदर दिसतो हा देखील ब्लाऊज, आता ट्रेंडमध्येच आहे आणि खूप छान. 2025मध्ये 26मध्ये असे ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्हाला खरंच तुमच्याकडे हवं असतील. त्यानंतर हा देखील पिंक कलरचा ब्लाऊज दीदीने शिवला आहे, खूप सुंदर आहे. याचं देखील पफ तसंच सेम आहे, फक्त याच्यामध्ये जास्त पफ काढण्यात आला आहे, म्हणजे अशा प्रकारे ते पफला दिसते. त्यानंतर इथे असं सिंपल तिने प्रिन्सेस कट केला आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे डिझाईन केलेली लेसेस लावून खूप सुंदर दिसतो हा देखील ब्लाऊज, पण त्याच्यावर जास्त जातो. त्यानंतर हा देखील खूप म्हणजे मल्टीपर्पज ब्लाऊज म्हणा, म्हणजे माझ्याकडे कोणता ब्लाऊज अवेलेबल नसेल तर हाच मी वेअर करते. खूप सुंदर आहे, बोटनेक आहे याला, अशी आस्तीन आहे 3/4ची. त्यानंतर इथे मी बटन्स लावायला घेतले, इथे बेल्ट लावून घेतला एक्स्ट्रा, म्हणजे कुठे जर आपल्याला लावायचं असेल तर लावा, नाही तर स्किप केलं तरी आतमध्ये घालू शकतं साडीच्या वरतून किंवा आतमध्ये. तर अशा प्रकारे त्याला पाठीमागे मी अशा प्रकारे करायला सांगितलं होतं, तिने खूप सुंदर केलं आहे. आणि हा ब्लाऊज मी प्रत्येक साडीवर घालते, असतील तर फोटो मी मेन्शन करेन, म्हणजे देईन तुम्हाला. मी शिवला होता एवढ्या घाईने, एवढा मस्त पैठणी ब्लाऊज आहे हा. आणि पैठणी साडी घेतली होती, त्यावर मी अशा प्रकारे पॅच मिळतो ना आरीवर्कच्या दुकानामध्ये, तर अशा प्रकारे मी पॅच लावून घेतला होता, कारण मला आरीवर्क करायचं होतं पण टाईम खूप कमी होता, त्यामुळे मी अशा प्रकारे सगळं लावून घेतलेलं ना. असं त्याचा लुक आला आहे, छान दिसतं, एलिगंट दिसतं, मस्त असं छान वाटते. आणि ह्याला देखील पफ टाकून घेतले आहेत मी. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट अजून एक म्हणजे तुम्हाला अजून सिरीज दाखवणार आहे मी. ब्लाऊज तर फार आहेत म्हणून. त्यानंतर हा देखील ब्लाऊज पिंक कलरचा आणि पिंक ऑरेंज मिक्स आहे, याच्यामध्ये थोडंसं जास्त पिंक नाही, तर याची डिझाईन आहे त्याच्यावर, खूप सुंदर दिसतो. फुल लॉंग आस्तीन आहे आणि अशा प्रकारे तिने एम्ब्रॉयडरी केली होती. इथे बॅकला फुल बॅक ठेवला आहे, त्याचे सिंपल लटकन केले आहे. इथे बॅक खूप मोठी आहे म्हणून मी घालत नव्हते, कारण मी खूप बारीक होते त्यानुसार. इथे अशा प्रकारे झाला आहे, खूप सुंदर दिसतो तो. आणि आजकाल म्हणजे प्रत्येक साडीवर मी घालते. तर हेच होते माझे सिंपल म्हणजे नाही का लग्नासाठी असे ब्लाऊज, आणि सिंपल असे छान असे मी शिवले. जास्त काही तामझाम नाही आवडत मला, पण करते. आता रिसेंटली दीदीकडे मी ब्लाऊज पाठवलेत ना, त्यामध्ये देखील खूप सुंदर सुंदर ब्लाऊज तिला मी सांगितले शिवायला, कॉलर वगैरे. तर ते तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे, कारण तुम्हाला मी ते दाखवेल की कोणत्या प्रकारे मी काय शिवलंय आणि कसं शिवलंय. असे 5-6 तिच्याकडे ब्लाऊज कदाचित दिलेत मी, ते तुमच्याशी नक्की शेअर करेन. देताना पण कळणारच आहे, देताना तर तुम्हाला सांगितलंच होतं आणि आता आल्यास तरी तुम्हाला सांगणार आहे. तर हाच होता माझा आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि चॅनलला खरंच सबस्क्राईब करा तुम्हाला जर आवडलं तर. आणि असेच मी सिंपल असे व्हिडिओज बनवत राहते. तर पुन्हा भेटूया ह्याच वेळेस. आज लेट येणार आहे ब्लॉग,
पण याच वेळेस तुम्हाला भेटणार आहे. 4 वाजता मी बरोबर व्हिडिओज टाकते. 4 किंवा 6 त्या 2 टायमामध्ये मी व्हिडिओ टाकते आणि तुम्ही ते सर्वात आधी पाहिलं ना तर सर्वात आधी तुम्हाला मला कळणार की सगळ्यात आधी कोण व्हिडिओज पाहतात. आणि मी खूप असे चॅलेंजेस घेऊन येणार आहे तुमच्यासोबत आणि मला देखील खूप छान असे चॅलेंजेस करायचे आहेत की तुम्ही मला चॅलेंज द्या. असं मला वाटते की मला तुम्ही चॅलेंज द्या, मी ते कम्प्लीट करते की नाही ते तुम्ही पहा. कारण मला पण मोटिवेटची गरज आहे, जशी तुम्हाला आहे तशी मलाच आहे. आणि मी खूप सारे व्हिडिओज पाहते की मी मोटिवेट कशाने होते. आता तुम्हाला मी सांगितलंच आहे की मी काय स्ट्रगल करते, की मला हे करायचं मला ते करायचं, त्यानुसार तुमच्याशी मी शेअर करते. आणि मला माहिती आहे माझ्यासोबत तुम्ही देखील माझ्यासोबत चालणार आणि मी जे करते ते तुम्हाला देखील आवडेल आणि तुम्हाला देखील करायचं आहे. तर नक्की मला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तुम्ही जर स्किप न करता व्हिडिओ पाहिला ना तर खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी मी माहिती दिलेलीच असणार आहे. तर रिसेंटली 2-3 व्हिडिओज मी टाकले होते ज्यामध्ये मेकअप रुटीन, मॉर्निंग स्किन केअर, नाईट स्किन केअर दाखवली होती. त्यामध्ये नंतर मेकअपचं नाही, मेकअप तर थोडासा नॉर्मली मी दाखवतेच. आज देखील येणार आहे मेकअप आणि पाहायला विसरू नका. चला आपण ब्लॉग एंड करूया. आवडला असेल तर लाईक करा. बाय. थँक्यू.